अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनीता शोमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत इंग्रजी शिकायचे असेल तर अल्पनीता शोचा पार्ट नंबर 51 अवश्य बघा. तर आजचा आपला विषय आहे मासे. हो, मासे. आपल्या भारतात असंख्य नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत आणि त्यांना मासे म्हटलं की आहाहा. आठवड्यातील 1 किंवा 2 दिवस बाजूला ठेवून इतर दिवशी ते मासे खातात आणि बाजारातून येताना अगदी आवडीने गर्वाने सांगतात, आज मासे आणलेत. अगदी आनंद ओसंडत असतो. फिश फ्राय, कालवण, भाकरी, भात, आहाहा, त्याची काय मजाच वेगळी. तर हे मासे समुद्रातील असो किंवा खाडीतील असो, प्रत्येक माशाची चव ही निराळीच आणि वेगळीच. एक गोष्ट आहे, आपल्याला मासे खायला मिळतात ते असंख्य आपल्या कोळी बांधवांमुळे. हे कोळी बांधव अगदी लांब लांब समुद्रात जाऊन, खाडीवर जाऊन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे मासे उपलब्ध करून देतात. त्यामुळे समस्त कोळी बांधवांना खूप खूप धन्यवाद. आज ते आहेत तर मासे आहेत, त्यांच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे चविष्ट फ्रेश मासे खायला मिळतात. तर मित्रांनो, या कोळी बांधवांमुळे हे मासे आपल्याला स्थानिक बाजारात सहज उपलब्ध असतात. त्यांना त्यांच्या पोषण तत्वांमुळे आणि ताजेपणामुळे आहारात खूप महत्त्व दिले जाते. मित्रांनो, आपण बाजारात कोळीणींकडे मासे घ्यायला जातो. मासे विकत घेताना आपल्याला मराठीतून माशांची नावे तर अगदी बरोबर माहिती असतात आणि कोळीणींना तर विचारायलाच नको. त्यांना अगदी सर्व प्रकारचे मासे, ह्या माशाला काय म्हणतात, त्या माशाला काय म्हणतात, अगदी सर्रास माहिती असते. पण जेव्हा कधी आपण समजा बाहेरगावी गेलो किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, तर आजकाल तर रेस्टॉरंटमध्ये मेन्यू कार्डमध्ये बहुतांश नावे इंग्रजीमधूनच दिलेली असतात. तर अशा वेळी जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो, अगदी फिश, नॉनव्हेज, व्हेजिटेरियन काहीही, आपण समजा फिश, आपली इच्छा झाली की चला आज आपण फिश खायला जाऊया, आणि अशा वेळेस आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो आणि ऑर्डर घ्यायला जी व्यक्ती आलेली असते, तिला काही वेळेला एखादा क्षण असा येतो की बाबा, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीला विचारावे लागते की ह्या माशाला मराठीत काय म्हणतात. तेव्हा तो क्षण जर आपल्याला टाळायचा असेल तर आपण आज बघणार आहोत माशांना मराठीत नावं तर आपल्याला माहीतच आहे, त्या माशांना इंग्रजीत काय म्हणतात ते आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे काही लोक ठराविक मासे खातात तर काही लोक खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे मासे खातात. चला तर स्टार्ट करूयात. पहिला मासा आहे सुरमई. ह्याला इंग्रजीत म्हणतात सीर फिश. सुरमई म्हणजे सीर फिश. नेक्स्ट आहे बांगडा. बांगड्याला म्हणतात मॅक्रेल. बांगडा, मॅक्रेल. नेक्स्ट बोंबील. बोंबीलला म्हणतात बॉम्बे डक. बोंबील, बॉम्बे डक. नेक्स्ट मांदेली. मांदेली म्हणजे गोल्डन अँकोव्हीज. मांदेली म्हणजे गोल्डन अँकोव्हीज. नेक्स्ट तारली. तारली म्हणजे बेट फिश किंवा सार्डिन. तारली, बेट फिश किंवा सार्डिन. नेक्स्ट आहे रावस म्हणजे इंडियन सॅल्मन. रावस, इंडियन सॅल्मन. चिंबोरी म्हणजे मड क्रॅब्स. चिंबोरी, मड क्रॅब्स. कोळंबी किंवा झिंगा. ठीक आहे. नेक्स्ट आहे कोळंबी किंवा झिंगा म्हणजे प्रॉन्स. नेक्स्ट माखिल किंवा माखलं, त्याला म्हणतात स्क्वीड. माखिल किंवा माखलं
त्याला म्हणतात स्क्वीड. नेक्स्ट आहे पापलेट म्हणजे पॉम्फ्रेट. पापलेट, पॉम्फ्रेट. नेक्स्ट तिसऱ्या किंवा शिप्या त्याला म्हणतात क्लॅम्प्स. तिसऱ्या किंवा शिप्या म्हणजे क्लॅम्प्स. नेक्स्ट कालव म्हणजे ऑयस्टर. कालव म्हणजे ऑयस्टर. नेक्स्ट शिंगाडा म्हणजे कॅटफिश. शिंगाडा, कॅटफिश. नेक्स्ट पाकट म्हणजे स्टिंग रे. पाकट म्हणजे स्टिंग रे. नेक्स्ट कर्ली. कर्ली म्हणजे सिल्वर बार फिश. कर्ली, सिल्वर बार फिश. नेक्स्ट लेपा. लेपा म्हणजे सोल फिश. ठीक आहे, लेपा, सोल फिश. नेक्स्ट कुपा. कुपा म्हणजे येलो फिन टूना. कुपा, येलो फिन टूना. नेक्स्ट राणी मासा. राणी मासा म्हणजे फिन ब्रीम. राणी मासा, फिन ब्रीम. नेक्स्ट आहे घोळ. घोळ म्हणजे ज्यू फिश. घोळ म्हणजे ज्यू फिश. नेक्स्ट कावलट. त्याला म्हणतात बेबी पॉम्फ्रेट किंवा बटरफिश. कावलट, बेबी पॉम्फ्रेट किंवा बटरफिश. नेक्स्ट आहे हलवा. हलवा म्हणजे ब्लॅक पॉम्फ्रेट. हलवा, ब्लॅक पॉम्फ्रेट. नेक्स्ट गाभोळी. गाभोळी म्हणजे फिश एग्स किंवा रो. गाभोळी, फिश एग्स किंवा रो. नेक्स्ट आहे वाम किंवा वाव. त्याला म्हणतात इल फिश. वाम किंवा वाव त्याला म्हणतात इल फिश. नेक्स्ट आहे दाढा मासा. दाढा मासा म्हणजे इंडियन थ्रेड फिन. दाढा मासा, इंडियन थ्रेड फिन. नेक्स्ट आहे बोय मासा. बोय मासा म्हणजे व्हाईट म्युलेट फिश. बोय मासा, बोय मासा म्हणजे व्हाईट म्युलेट फिश. नेक्स्ट आहे सुके मासे. बरोबर, त्याला म्हणतात ड्राय फिश. सुके मासे त्याला म्हणतात ड्राय फिश. सुक्या माशांमध्ये काय काय येतं आपल्याला माहीतच आहे. जवळा येतो किंवा सुके बोंबील येतात, हो की नाही. सुकी कर्दी येते. ठीक आहे, तर सुके मासे म्हणजे ड्राय फिश. नेक्स्ट आहे मोरी किंवा मुशी मासा. काही जण खातात मोरी किंवा मुशी मासा. त्याला म्हणतात बेबी शार्क. मोरी किंवा मुशी मासा म्हणजे बेबी शार्क. नेक्स्ट आहे पाला किंवा भिंगी. पाला किंवा भिंगी ह्याला म्हणतात हेरिंग्ज किंवा क्लुपिया. ठीक आहे, हेरिंग्ज किंवा क्लुपिया. नेक्स्ट आहे जवळा. त्याला म्हणतात टायनी बेबी श्रिम्प. जवळा म्हणजे टायनी बेबी श्रिम्प. नेक्स्ट आहे निवट्या. निवट्या म्हणजे मड स्किपर फिश. निवट्या, मड स्किपर फिश. तर मित्रांनो, आज आपण असे हे टोटल 30 वेगवेगळे मासे त्यांना इंग्रजीतून काय म्हणतात ते बघितले. तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा व्हिडिओ न विसरता पुन्हा पुन्हा बघा आणि या माशांना इंग्रजीत काय म्हणतात ती नावं अगदी लक्षात ठेवा. आणि साजेसा दिवस बघून बाजारातून फिश आणा. त्याला मस्तपैकी धुवून मसाला लावून फ्राय करा. त्याच्याबरोबर कालवणसुद्धा करा आणि बरोबर चपात्या किंवा भाकरी बनवून आणि गरम गरम भात, कालवण भात अगदी फुरकन मिटक्या मारून जेवा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा. शिवाय आपल्या व्हिडिओला
लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. तर पुन्हा भेटूयात अल्पनीता शोच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एखादा नवीन विषय घेऊन. धन्यवाद.